नसरापूरमधील चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या प्रकरणातील आरोपीबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। नक्की काय आहे ही माहिती सांगते, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो करा। आरोपीने त्या निरागस चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे आणि तपासातून समोर आलं आहे की या नराधमाची नजर नेहमीच लहान मुलींवर असायची आणि तो अत्यंत विकृत मानसिकतेचा आहे। आरोपीवर या आधी सुद्धा बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत। या घटनेच्या निषेधार्थ आज भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। व्यापारी, दुकानदार आणि सामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आरोपीला फाशी देण्याची मागणी करतात। नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स यांनीही या प्रकरणाची दखल घेऊन तपासावर देखरेख ठेवण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे। राष्ट्रीय महिला आयोगानेही आणि बालहक्क आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत। पीडित कुटुंबाने आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणी केली आहे। काल पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत रात्री या चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। या नराधमाला काय शिक्षा मिळायला हवी असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।